नमस्कार, आपले स्वागत आहे चॅनल सनातन चॅनलवर. आपल्या हिंदू धर्मात आणि वास्तुशास्त्रामध्ये झाडूला साक्षात माता लक्ष्मीचे रूप मानले गेले आहे. ज्याप्रमाणे झाडूने आपण घरातील कचरा आणि घाण साफ करतो, त्याप्रमाणे झाडू घरातील नकारात्मक ऊर्जा आणि दरिद्रे बाहेर फेकून देतो. परंतु अनेकदा आपण नकळत कोणत्याही दिवशी नवीन झाडू विकत आणतो किंवा जुना झाडू चुकीच्या दिवशी घराबाहेर फेकतो. वास्तुशास्त्रानुसार या लहान चुकांमुळे घरात धनहानी होते आणि आर्थिक तंगी निर्माण होते. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण झाडूशी निगडीत 15 अत्यंत महत्त्वाचे आणि कडक वास्तू नियम सविस्तर समजून घेणार आहोत. 1. झाडू खरेदी करण्याचा सर्वात शुभ वार. वास्तुशास्त्रानुसार नवीन झाडू खरेदी करण्यासाठी मंगळवार, शनिवार, अमावस्येचा दिवस अतिशय शुभ मानला जातो. या दिवशी नवीन झाडू घरात आणल्यास घरातील दरिद्री दूर होण्यास होते आणि लक्ष्मीचा वास राहतो सदैव. 2. झाडू खरेदीसाठी वर्ज्य दिवस. शुक्ल पक्षात पौर्णिमेच्या काळात किंवा सोमवारी, बुधवारी आणि रविवारी नवीन झाडू खरेदी कधीही करू नये. शुक्ल पक्षात झाडू आणण्याने घरात अनावश्यक खर्च वाढतो. 3. नवीन झाडू कधीपासून वापरायला सुरुवात करावी. नवीन खरेदी केलेला झाडू नेहमी शनिवारी आणि अमावस्येच्या दिवसापासून वापरायला सुरुवात करावी. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा वेगाने नष्ट होते. 4. जुना आणि तुटलेला झाडू घराबाहेर कधी फेकावा. जुना आणि किंवा तुटलेला झाडू नेहमी शनिवारी, मंगळवारी किंवा अमावस्येच्या दिवशी घराबाहेर टाकावा. गुरुवारी किंवा शुक्रवारी जुना झाडू घराबाहेर फेकणे म्हणजे घरातून लक्ष्मी बाहेर घालवण्यासारखे मानले जाते. 5. जुना झाडू फेकत असताना घ्यावयाची काळजी. जुना झाडू कधीही कोणत्याही रस्त्यावर, तुळशीजवळ किंवा झाडाखाली फेकू नये. तो नेहमी एखादा स्वच्छ किंवा कोपऱ्याच्या जागी ठेवावा, जिथे कोणाचा पाय लागणार नाही याची काळजी घ्यावी. 6. झाडूला पाय लावणे वर्ज्य. झाडूला साक्षात लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते असल्यास त्याला चुकून पाय लावू नये किंवा ओलांडून जाऊ नये. जर चुकीचा पाय लागला तर लगेच झाडूला स्पर्श करून क्षमा मागावी. 7. झाडू उभा ठेवू नये. झाडू कधीही भिंतीला टेकून उभा ठेवू नये. वास्तुशास्त्रानुसार उभा झाडू हा घरात कटकटी आणि आर्थिक संकटे आणतो. झाडू नेहमी आडवा करून जमिनीवरच ठेवावा. 8. झाडू लपवून ठेवण्याची अचूक जागा. झाडू नेहमी अशा जागी ठेवावा जिथे बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांची किंवा अनोळखी व्यक्तीची थेट नजर पडणार नाही. झाडू लपवून ठेवल्याने घरात नेहमी बरकत टिकून राहते. 9. झाडू ठेवण्याची अचूक दिशा. घरातील झाडू नेहमी पश्चिम किंवा नैऋत्य पश्चिम, दक्षिण पश्चिम कोपऱ्यात ठेवावा. झाडू कधी ईशान्य कोपऱ्यात किंवा देवाजवळ ठेवू नये. 10. स्वयंपाकघरात किंवा धान्याजवळ झाडू ठेवू नका. स्वयंपाकघरात किंवा धान्य साठवण्याच्या जागी झाडू ठेवल्याने अन्नाची अवहेलना होते, त्यामुळे घरात धान्याची तंगी निर्माण होऊ शकते. 11. तिन्ही सांजेच्या वेळी केर काढू नये. हा खूप उपयोगी टिप्स आहे. संध्याकाळी सूर्योदयानंतर घरात केरसुनी फिरवू नये. जर खूप गरज असलेस तर केर काढून टाका, कोपऱ्यात जमा ठेवून ठेवा, पण हा कचरा सकाळी बाहेर टाकावा. 12. तुटलेला झाडू वापरू नये. अनेक लोक झाडू तुटला तरी तो बांधून पुन्हा वापरतात. वस्तूनुसार तुटलेला झाडू वापरल्याने घरात दरिद्री आणि कुटुंबात भेदभाव वाढतात. 13. लहान मुलांना झाडूशी खेळणे. लहान मुलांना झाडूशी खेळण्याने किंवा झाडू हाताने उडवणे झाडू मानले जात नाही, शुभ मानले जात नाही. त्यामुळे घरात विनाकारण अडचणी निर्माण होतात. 14. नवीन घरात प्रवेश करताना जुना झाडू सोबत नेण्याऐवजी नेहमी नवीन झाडू घेऊनच प्रवेश करावा. त्यामुळे नवीन घरात सुख शांती राहते. 15. कृतज्ञता व्यक्त करणे. झाडू हे नेहमी साफसफाईचे साधन नसून घरातील लक्ष्मीचे स्थान आहे. हा भाव मनात ठेवून घरातील स्वच्छता करावी. जिथे स्वच्छता असते तिथे दैवता असते. भाविकांनो, या 15 वस्तू नियमापैकी तुम्ही झाडू खरेदी करण्यासाठी कोणता वार निवडता मला कमेंटमध्ये नक्की सांगा. माहिती आवडल्या असल्यास व्हिडिओला एक लाईक आणि सनातन ज्ञान चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.